गुलाबजाम. भरपूर जणांचं पहिलं प्रेम म्हणजे गुलाबजाम आहे. नमस्कार मंडळी, टेस्ट ऑफ फॅमिलीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग पाक बनवण्यापासून सुरुवात करूया. मी 250 ग्रॅमचे गुलाबजाम आज बनवणार आहे. तर त्यासाठी 2 ते 2.5 ग्लास पाणी, मला पाक जास्त हवा असेल तर 2.5 ते 3 ग्लास पाणी यूज करायचं आहे. यासाठी मी 1.25 ग्लास साखर यूज केलेली आहे. 1 ग्लास पाण्याचं प्रमाण घ्याल तर त्या प्रमाणातच साखर यूज करायची आहे. गोड हवे असेल तर आहे तितकं प्रमाण यूज करा, नाहीतर मग थोडंसं कमी करा. 1 चमचा वेलची पूड. कोणतेही फूड कलर यूज करू नका. फूड कलर आपल्या हेल्थसाठी चांगले नसतात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये केशर घाला. 5 ते 10 मिनिटांसाठी मंद आचेवर याला साखर विरघळेपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे. आपला पाक लगेचच तयार होतो व तो थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर माझ्याकडे 500 ग्रॅमचं गिट्सचं हे गुलाबजामचं पॅकेट आणलेलं आहे. तर आज मी येथे यामधील हाफ पॅकेट म्हणजेच 250 ग्रॅमचा वापर करणार आहे. तर 250 ग्रॅमच्या तयार पाकिटामध्ये साधारणपणे 35 ते 40 गुलाबजाम मध्यम आकारात तयार होतात. याचं गणित तुमच्या आवडीनुसार बदलू शकतं. हॉटेलसारखे मोठे गुलाबजाम हवे असतील तर 20 ते 25 होतात. जर लहान आकार घेतला तर ते 45 ते 50 पर्यंत सहज होतात. आता ही पावडर थोडीशी आपण सुटी करून घेऊयात, म्हणजे आपल्याला पीठ मळायला एकदम इझी होतं. एक तर तुम्ही पाण्याचा किंवा दुधाचा वापर करू शकता. 1 वाटीच तर दूध लागणार आहे, तर दुधाचाच वापर करा. गुलाबजाम मऊ होतील की कडक हे सर्व तुम्ही पीठ कसं मळता यावर अवलंबून असतं. पीठ मळताना या 4 गोष्टी कधीच विसरू नका. पीठ भिजवताना पाणी किंवा दूध एकदम ओतू नका. थोडा थोडा हबका मारत पीठ मळायचं आहे, जेणेकरून ते जास्त सैल होणार नाही. सगळ्यात महत्त्वाची टीप, पीठ चपातीच्या पिठासारखं जोर देऊन तिंबू नका. अगदी हलक्या हाताने फक्त एकत्र गोळा करायचा आहे. जास्त जोर दिला तर गुलाबजाम आतून घट्ट होतात. पीठ खूप जास्त कडकही नसावं आणि खूप चिकटही नसावं. ते हाताला लोण्यासारखं मऊ लागलं पाहिजे. मला या ठिकाणी 1 वाटी दूध 250 ग्रॅमसाठी लागलेलं आहे. हळूहळू दूध घालत मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. शेवटी यामध्ये 1 चमचावर तूप मी घातलेलं आहे व हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं की त्याला 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. यामुळे पिठातील कण नीट फुलतात आणि गोळे करताना त्याला तडे जात नाहीत. पीठ झाकून ठेवलेलं आहे. आता पाकही थंड झाला असेल. अशा पद्धतीने हे साखरेचे डाग दिसतात. तर गुलाबजामुन ज्या भांड्यामध्ये मुरायला ठेवायचे आहे त्या भांड्यामध्ये गाळणीने आपण असं पाक गाळून घेणार आहोत. जर वेलची पूड अशीच आवडत असेल तर तुम्ही न गाळता असाच पाक ठेवू शकता. केशर, ड्रायफ्रूट्स जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यूज केला असेल तर गाळायची गरज नाही आहे. प्रोसेस जरी लेंदी असेल तर शेवट अगदी गोड आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे आणखीन काही युजफुल टिप्स मी सांगणार आहे. आधी तेल मंद आचेवर गरम करून घ्या, पण लक्षात ठेवा तेल दूर निघेपर्यंत कडक गरम नसावं. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण गोळे तयार करून घेऊयात. गोळा हातावर वळताना त्याला एकही क्रॅक किंवा चीर नसावी. जर चीर पडत असेल तर पिठात दुधाचा थोडा हबका मारून पुन्हा हलकं मळून घ्या. लक्षात ठेवा, जर गोळ्याला चीर असेल तर तळताना गुलाबजाम फुटू शकतो. गोळे मळताना शक्यतो थोडंसं साजूक तूप हाताला लावा. त्यामुळे काय होतं की गोळ्यांना क्रॅक जात नाही आणि गोळे इझिली आपण मळू शकतो. गोळे बनवताना ते लिंबापेक्षा थोडे लहान ठेवा, कारण ते पाकात गेल्यावर छान फुलतात आणि दुप्पट होतात. सहसा सगळे गोळे एकाच आकारामध्ये बनवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे ते तळतानाही सारख्याच वेळेत तयार होतील. गोळे वळून झाले की ते लगेच तळा किंवा कापडाने झाकून ठेवा. उघड्यावर ठेवले तर त्यावरची त्वचा कडक होऊन तळताना त्यांना परत तडे जाऊ शकतात.
तर या पद्धतीने माझे सर्व गोळे तयार झालेले आहेत. माझे येथे 30 ते 32 गोळे तयार झाले असतील. तुम्हाला जर तळायला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही याला 2 बॅचेसमध्ये तळा. येथे याला एकाच बॅचमध्ये तळून घेणार आहे. तेलात पिठाचा एक छोटा गोळा टाकून पहा. तो लगेच वर न येता हळूहळू बुडबुड्यांसह वर आला की समजायचं तेल परफेक्ट तापले. गुलाबजाम तेलात सोडण्यापूर्वी गॅसची फ्लेम लो टू मीडियम करा. संपूर्ण वेळ गॅस मंदच असावा जेणेकरून गुलाबजाम आतपर्यंत नीट शिजले जातील. मंद आचेवर संयमाने गुलाबजाम तळा. 5 ते 7 मिनिटात आपले गुलाबजाम फ्राय होतील. मोठ्या आचेवर घाईने तळू नका, आपली पूर्ण मेहनत खराब होईल. एक लक्षात ठेवा, घाई केली की गुलाबजामुन आतून घट्ट होतात आणि संयम ठेवला की ते कापसासारखे मऊ होतात. गुलाबजामला जोरात झाऱ्या लावू नका, ते फुटू शकतात. लक्षात ठेवा, झाऱ्या असा सतत चालवत राहिल्याने गुलाबजाम एकाच बाजूने जास्त लाल होत नाहीत. मध्यम आचेवर हा संयमच तुम्हाला बाहेर मिळतात तसे परफेक्ट गोल्डन गुलाबजामुन देईल. किती छान रंग बदलताना दिसत आहे. तर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. जर काला जामुन टाईप हवे असतील तर एकदम जास्त डार्क रंग येईपर्यंत याला तळा. कामध्ये काय होतं की याचा रंग परत लाईट होतो. डार्क ब्राऊन हवे असतील तर थोडं जास्त वेळ तळा, पण सतत हलवत राहणं सोडू नका. अशा पद्धतीने गोल्डन डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत मी याला तळून घेतलेले आहेत. जास्त डार्क ब्राऊन म्हणजे त्याला करपवायचं नाही आहे, करपण्याच्या थोडासा आधीचा कलर. आता हे गरमागरम गुलाबजाम थेट उकळत्या पाकात टाकायची घाई करू नका. कढईतून काढल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटे त्यांना बाहेर ठेवा जेणेकरून त्यांची वाफ थोडी कमी होईल. पाक सुद्धा अगदी कडक नसावा, तो कोमट असायला हवा. कोमट पाकात कोमट गुलाबजाम सोडले की ते आतपर्यंत छान मुरतात आणि त्यांचा आकारही गोल गरगरीत राहतो. तर आता आपले गुलाबजाम थंड झालेले आहेत. तर आता आपण त्यांना मुरण्यासाठी छान पाकामध्ये घालूयात. गुलाबजाम एकदा पाकात टाकल्यानंतर सारखं त्यांना हलवू नका. किमान 2 ते 3 तास तसेच राहू द्या, म्हणजे ते रसरशीत होतील. व 2 ते 3 तासानंतर जे खालचे पाकातले गुलाबजामुन असतात ते जास्त मुरलेले असतात, त्यामुळे त्यांना थोडं वर काढण्याचा प्रयत्न करा आणि वरचे जे गुलाबजाम आहेत ते थोडा वेळ खाली डिप करायला ठेवा. जास्त हलवा करायची नाही, ते तुटू शकतात. शक्य असल्यास रात्रभर पाकात ठेवले तर ते आतपर्यंत रसाळ होतात आणि त्यांची चव दुपटीने वाढते. हे पाकिटातले गुलाबजाम फ्रीजमध्ये ठेवले तर आरामात 7 ते 8 दिवस टिकतात. आता आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर आता आपण त्यांना सर्व करून घेऊया. रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं असेल तर आजच बनवा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या टेस्ट ऑफ फॅमिलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक गोड रेसिपीसोबत.